जय भीम मित्रांनो, मी देवेंद्र इंदुरकर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे बाबासाहेब 973. मित्रांनो, या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा या चॅनलला माझ्या. कारण तुम्ही हे सगळं कराल तर यूट्यूब हे जे मी वाचन करत आहो बुद्धाचे तत्त्वज्ञान, बाबासाहेबाचे काय म्हणणं होते त्यांचे तत्त्वज्ञान, हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवेल यूट्यूब, तुम्ही जर लाईक सबस्क्राईब कराल तर. ठीक आहे. तर त्यामुळे तुम्हाला जर खरंच असं मनापासून वाटत असेल की बाबासाहेबांचे तत्त्वज्ञान, गौतम बुद्धाचे तत्त्वज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे, तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला व कमेंट करा. ठीक आहे. चला पुढे वाचूया. भगवान बुद्ध आणि धम्म याचं वाचन सुरू आपल्याला. आपला दुसरा खंड, त्याच्यातील भाग 8वा, त्याच्यातील 3रा प्रकरण आपलं सुरू आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे बाबासाहेबांनी ते पाहूया. राजगृहाच्या दक्षिणेस सुमारे 200 योजने दूर अंतरावर एक पर्वत होता. या पर्वतात एक घोर आणि निर्जन अशी दरी होती आणि तिच्यातून दक्षिण भारताकडे जाणारा एक रस्ता होता. या दरीमध्ये 500 दरोडेखोर राहत असत आणि त्या वाटेने जाणाऱ्या प्रवाशांची ते लूटमार करून त्यांची खून करत असत. भगवान बुद्धांना या 500 दरोडेखोरांबद्दल माहिती पडली. त्यांनी वाटलं की आपण त्यांना पण धम्म द्यावा, त्यांना योग्य मार्गाकडे आणावं. तर त्याच्यासाठी गौतम बुद्ध योजना बनवली की स्वतः आपण अमीर बनावं, म्हणजे अमीर बनण्याचे नाटक करावं. श्रीमंताचा वेश घेऊन ते त्या दरीकडे निघाले. त्या 500 जणांनी त्यांना पाहिलं बुद्धांना आणि त्यांनी त्यांना अटकवलं. पण त्यावेळेस गौतम बुद्धांनी त्यांना जी धम्मदेशना दिली ते काय म्हटलं ते बघा. त्या डाकूंना समजावून सांगितले की या सर्व संसाराला घेरून टाकणारे दुःख एवढे प्रचंड आहे की, म्हणजे खूप मोठे दुःख आहे संसारात. त्या मनाने ते डाकू दुसऱ्याला जे दुःख देतात किंवा स्वतः सोसतात त्यांच्या याचना काहीच नाही. म्हणजे जगामध्ये खूप मोठे दुःख आहेत जे ते स्वतः सोसत आहेत किंवा दुसऱ्यांना देत आहेत, त्याच्यापेक्षा जास्त दुःख जगामध्ये आहेत. आणि त्या सगळ्या दुःखाचे कारण काय? अंधश्रद्धा, संदेह, म्हणजे शक, अंधश्रद्धा आणि संदेह यामुळे या जखमा आणि यातना निर्माण होतात. ते डाकू दुसऱ्यांना ज्या जखमा किंवा यातना देतात त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने मोठे आहेत. तुम्ही जे यातना देतात डाकूंना सांगत आहेत ते अतिशय क्षुल्लक आहेत. मानसिक दुःखासारखी यातना देणारी जखम दुसरी कोणतीही नाही. बघा भगवान बुद्ध काय त्यांना उपदेश देतात. मानसिक दुःख सारखी यातना देणारी दुसरी जखम नाही. आणि पुन्हा काय म्हणतात? मूर्खपणासारखा खोलवर रुतणारा दुसरा कोणताही तीक्ष्ण बाण नाही. मूर्खपणा असू नये, ते तीक्ष्ण बाणासारखा आहे. अशा पद्धतीने त्यांना धम्मदेशना देतात आणि नंतर ते भगवान बुद्धाचे शिष्य बनतात. अशा पद्धतीने इथं या चॅप्टरमध्ये लिहिलेलं आहे. तर मित्रांनो, माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कारण हे सगळे केल्याने यूट्यूब जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे बुद्धाचे, बाबासाहेबांचे तत्त्वज्ञान यूट्यूब पोहोचवेल. तुम्हाला मनापासून खरंच असं वाटत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. जय भीम.